वर्षी गणपतीत माहोल करायचा आहे पण आपल्याला. अरे माहोल आपलाच रायन. तात्यानं तर डीजे सांगितलंच नाही म्हणते. अरे भेले ना ते आपल्या मंडळाले, म्हणून तर होय सांगितला नाही. आपल्या मंडळाले टक्कर द्याले आता कोणतंच मंडळ नाही आहे, कारण सगळ्यात मागीचा डीजे आपल्याच मंडळात आहे. आणि त्याच्यात त्यानं आपल्याला म्हटलं आहे डीजेवाल्यानं का कोणताही डीजे असो त्याला फाईट देन म्हणून. पण त्यानं जर फाईट नाही दिली तर मग कसं? त्यानं फाईट नाही दिली तर 1 रुपया तर देत नाही त्याले, 1 रुपया नाही देत त्याले. अरे बापरे, सोनं तर कमीच घातलं रे, ओरिजिनल दिसू राहिलं. अरे बापा 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 बापा, काय वय रे हे? काय धन गिन सापडलं का तुम्हाला एवढं सोनं घालून घुमू राहिले? धन कुठं सापडते हो? तुमच्यासारखं नशीब थोडी आहे आमचं धन सापडं. धन तुमच्यासारख्याला सापडते, आम्हाला ते इथं मेहनतच करावं लागते. अशी कोणती मेहनत करणं चालू आहे? वावरही घेतलं आणि आता सोन्याचे चैनाही दिसू राहिल्या गयात. अशी कोणती मेहनत करू राहील तुम्ही? हां, मी असं ऐकलं का वावरही घेतलं म्हणते तुम्ही 2 एकर 11 लाख रुपयाच्या भावानं हिम्मतरावचं, आणि आता हे सोनं गयात. काय होई? सगळे वरचीवाल्याची कृपा आहे आमच्यावर, काय आहे बाकी? काय आहे मग यंदा मंडळात? काय आहे का झाले थंडे पार का बस तेवढ्यापुरतीच होतं मागच्या वर्षी? अहो बा, आता तुम्ही कसे पैसेवाले माणसं, आता तुमचं काम आहे बा मोठमोठे डीजे सांगणं, हे करणं, जल्लोष करणं. आमचं काय थंड थंड काम आहे. दिसूनच राहिलं ना, थंड थंड काम. वावराच्या वावर घेणं चालू आहे, सोन्याच्या चायना बनवणं चालू आहे, थंड काम म्हणून राहिले बा तुम्ही. ह्या वेळेस आपल्या मंडळाला कोणी कोणताही डीजे आणा, हां, कोणत्याही डीजेची कॉम्पिटिशन खेळतो. तुमचं मंडळ तर पुराच्या पुरं भेलच. त्यावेळेस डीजेच नाही सांगितला म्हणते, हां, पथकच सांगितला. तुम्हाला कसं माहित आम्ही पथक सांगितलं म्हणून? अरे सगळं माहीत पडते आम्हाला. इथं बसल्या बसल्या सूत्र हलवतो ना आम्ही, असेच हलवतो काय? अरे डीजे सांगणं चांगल्या चांगल्याचा खेळ नाही आहे बाबू. 1.5 लाख रुपयाचा डीजे सांगितला मंडळासाठी, तो बी पहिल्या दिवशीसाठी. आखरीच्या दिवशी तर कोणता सांगेन तुम्ही याचा विचारही नाही करू शकत. पैसेवाल्याचं काम आहे बा. आता काय करा, आमचं गरिबी काम आहे म्हणून आम्ही पथक सांगून दिलं. सोन्याच्या चायना तर कमीच केलं याय ना गयात दोघाही जणांना. एवढं सोनं तर मी कोणाच्या जागावर नाही पाहिलं आतापर्यंत. आता दिसून तर सोन्याचं राहिलं होतं, आता सोन्याचं आहे का बेंटेकचं आहे? हे का एवढं सोनं घालून घुमते का हे? पोट्टे छत्री आहे ना हे. अरे यायले असे तसं समजू नका, हे चांगल्या चांगल्याला गड्ड्यात टाकून देते. ल छत्री आहे हे. केल्या असं ओरिजिनल तर त्या घरी ठेवल्या असं, आणि बेंटेकचे घालून घुमू राहिले. लय चॅप्टर आहे हे, कारण सगळ्या लोकायलेच माहीत आहे 30 लाख रुपये यायले कमिशन भेटलं बा त्या वाड्याचं. आता लोकायले काय वाटन का बा 30 लाख रुपये भेटले त्याच्याच्यानं यानं सोन्याच्या चायना ओरिजिनलच केल्या. पण आपल्याला माहीत आहे ना काय आहे काय नाही. यायनं घेतलं वावर, आता वावरातच पुरा पैसा चालला गेला, तर जवळच किती उरला इनमी. एवढ्या चायना होते तरी काय करणं तो पांटेला बन. डीजे सांगायला नाही चालत काय? टाईम आहे ना डीजे सांगायले. अधिक कोणाच असतं ताल नाही आहे इथं. पाय बरं कोणी दिसू राहिलं का तुले? तोपर्यंत कसा आहे माझा धंदा होते. त्याच्यानंच तो डीजे सांगा लागू राहिला, नाही तर काही गरज नाही डीजे सांगायची. तुलेच नाचाची मोठी हाऊस आहे. म्हणजे मग मी काय एकटा नाचतो काय? बाकीचे काय नाचत नाही का मंडळवाले? जेवढा तू नाचता मोहन, तेवढा एकही मंडळचा कार्यकर्ता नाचत नाही. बस राहू द्या, मला नका सांगू या गोष्टी तुम्ही. सगळंच दिसते मला माझ्या डोळ्यानं. सगळंच दिसते म्हटलं मला. आणि हे 2 जण कुठे गेले? सल्ल्यान शाहरुख आहे हे तर मला देखता निघाले. येतो म्हणे कचरा गाडीहून 12 वाजेपर्यंत, आणि तू मलाच म्हणून राहिला पांटेला बंद कर म्हणून. त्याचं काय, त्याचा अटपत झाला कार्यक्रम. मी फोन लावला होता, बात मारतो म्हणे 2-4 गल्ल्या ह्या कचऱ्याच्या, बस मी येतो मग अर्ध्या 1 घंट्यात. अरे कुठं चालला म्हणे तू? इकडेच चाललो कामशीर. मले दे बरं जरासा सोडून. चला बसा पटकन. कर जरा लवकर कर, मग त्याला वक्तात राहते. तसं पाहिलं ना काही गरज नाही आहे डीजे गिजे सांगायची. सांगितलं ना पथक, काय गरज आहे डीजे सांगायची? आणि कोण नाचते एवढं? कोणीच तर नाही नाचत. त्या एकट्या मोहनच्यानं हे सगळं करायला लागू राहिलं आपल्याला. बस 2-3 आहे हे. नाही तर काय, तर फालतू वाद करायचे काम आहे हे. नाही तर काय आहे, कॉम्पिटिशन कायले पाहिजे त्या डीजेतनी? फालतू झगडायचं काय? मग कायच्यानं काही झालं तर काय करा? काही गरज नव्हती ना सांगायची. पथक सांगितलं होतं ना तात्यानं, पण तात्यानं पथकचे पैसे नव्हते मागितले आपल्याला. मग आता हे बिनफुकटचा खर्च नाही लावून घेणं आहे काय? आता येईनच होय 2-3 उठून उभं केलं हे डीजे पाहिजे. काय फालतू आता 1-1.5 लाख रुपयाला चुना लावून घेणं आहे. अरे काय वय गया सोन्याच्या चायना हे ते. अरे काय मॅट झाले का तुम्ही? काही गरज आहे का हे घालायची? आणि कोणाला जर काही माहित झालं का हे यायनं कुठून आणलं काय आणलं, तर मग काय करसान? सगळ्याला समजावून सांगितलं ना रे का कुठंच मोठेपणा दाखवू नका म्हणून. तुम्ही तर डायरेक्ट सोन्याच्या चायना घालूनच घुमू राहिले. अरे कंट्रोल मोहनदा कंट्रोल. अरे सोन्याचे नाही होय, नाही बेंटेकचे होय ना.
अरे ते बेंटेकचे असो का काही असो, दुरून तर ते सोन्याचे दिसू राहिले ना. बरं जाऊ दे, तू त्याचं टेन्शन नको घेऊ, ते आम्ही आमचं पाहतो. चल ना डीजे सांगायला, कधी चलता मग? इथंच टाइमपास करू राहिले काय? आणि त्या तर पांटेला उघडला. टाइम आहे झाले, पण तुम्ही ते चायना गिना काढून घ्या. जसे पहिले राहत जाय ना तसेच राहा. फालतू लोक माहित नाही बरं तुम्हाला कशा आहेत. बात शोध लावते आणि एखाद्याला जर माहित पडलं तर आपण धन काढलं आणि वाटूटही केलं तेव्हा झालं. मग झालं, आपलं कामच भारी होऊन जाईल. काही होत नाही, तू टेन्शन घेऊ नको, आम्हाला टेन्शन काही देऊ नको. हे तर काय ऐकूनच नाही राहिले, हे आणते घरावर गोटे. किती वाजता चालता मग डीजे सांगाले? काय तात्या, बिनफुकट माहित आहे काय, खर्चाचं काम आहे हे. आता तुम्ही पथक सांगितल्यावर काय डीजे सांगायची गरज आहे काय? हे आता तुम्हाला समजायला पाहिजे. आम्हाला समजायला पाहिजे? आम्हाला कसं काय समजायला पाहिजे? अरे आम्ही तर समाधानी आहे. तुम्ही जे पथक सांगितलं त्याच्यात आम्ही समाधानी आहे. आता हे डीजे सांगून फालतूचा खर्च नाही उराला काय? नाही, निदान कमीत कमी 1-1.5 लाख रुपये खर्च लागते डीजेले. जाऊ दे ना, आता यायची हाऊस आहे, काढू द्या. वर्षातून एकच डाव राहते. हाऊस म्यूस काढू द्या आता यायले. मग पथक कॅन्सल मारून द्या. कायले फालतू 2-2 याच्यात पैसा खर्च करू राहिले काय? अरे ऍडव्हान्स दिला ना त्याले, 75% पैसे घेतले ना त्यानं. आता तुम्ही विचार करा बरं, 75% पैसे घेतल्यावर ते आता मला कॅन्सल करायला पुरण काय? 25% पैसे देऊन ते येते. मग काय 2-2 राहू देता काय? पथक आहे आणि डीजे सांगायला चाललो आपण आता. आणि डीजे असं तसा नाही पाहिजे म्हणते, सगळ्यापेक्षा खतरनाक डीजे पाहिजे म्हणते, कॉम्पिटिशन करायची आहे म्हणते. सांगा बरं. मांग दोघा तिघाले अटॅक याचा राहिला होता, बस एवढा आवाज होता त्याचा वाला. आणि आता काय माहित कोणता सांगते तर. आणि आपण नाही म्हटलं तर मग आपल्यालाच बोलते, तुम्हाला माहित आहे. आता म्या जर विरोध केला का काही डीजे गिजे सांगायची गरज नाही आहे, पथक सांगितलं आहे, तर मग ते म्हणते का तुम्ही सरपंच आहे तर मग तुमच्याच मनानं चालन काय, नसन तसं. 2 गोष्टी आपल्याला शहाणपणाच्या शिकून देते ते. जाऊ द्या, होऊ द्या मग, यायच्याच मनानं होऊ द्या. यायला चांगली वर्गणी जास्त द्यायला लावतो, ज्याला डीजे पाहिजे त्याला. निघून जाऊ मग आपण 12 वाजता, मस्त जेवण खावण करून घरूनच, नाही काय कुठं बाहेरचा नाश्ता खाता आणि हे खाता. डायरेक्ट जेवण करू घरी आणि निघून जाऊ. मग होतेच आपल्याला संध्याकाळ येईपर्यंत. फालतू घेणं नाही देणं नाही, याच्यातच फालतूचे पैसे गमावणं आहे. आता काही 1-1.5 लाख रुपये का झाडाला लागले आहे काय? आपली कमाई काय काय काय, आपण फालतूचे उद्योगधंदे काय करू राहिलो? 1-1.5 लाख रुपये फक्त त्या डीजेतनी गुंतून द्या, घेणं नाही देणं नाही. आता मी काय करू सांगा तुम्ही? आता काय बोलू मी? यायले बोलता येते काय? आता आल्यावर मी तुमच्या देखताच बोलतो आणि मग पाहिजा काय म्हणते ते. नमस्कार सरपंच साहेब. नमस्कार नमस्कार. काय आहे मग, किती वाजता चाला लागते डीजे सांगायला? जाऊ ना 12-12:30 वाजता, जेवण खावण करून चाललं जाऊ. का हो पाटील, तुम्ही मला पहिले एक गोष्ट सांगा, का हे तुम्हाला तरी पटून राहिलं का डीजे सांगणं? नाही, मला तर जरासही पटून नाही राहिलं. आता सांगितले ना ते ढोल ताशे, मग काय गरज आहे ते डीजे गिजे सांगायची? बिनफुकट आता सगळ्याला पैसे द्यायला लागते त्याच्यात, तो किती रुपयाचा हो. आणि सगळ्यात चांगला आणि सगळ्यात जास्त आवाजवाला पाहिजे म्हणते. मागं 2-3 अटॅक येता वाचले. हे फालतूचे घरावर घोटे आणायचे काम आहे हे. आणि त्याच्यात कसं आहे, हे आपले सरपंच साहेब हे कोणी विरोधही नाही करत त्याच्यावाल्या, हावले हावच लावते. आणि त्याच्यात आपल्याला घेते पिसून. अरे मी काय बोलू सांगा बरं, आता मी काय बोलू, तुम्ही सांगा. अरे काही बोलता नाही येत ना, मलाच खडी खोटी सुनून देते मग ते. मग काय करा? चला ना हो तात्या, कधी चालता डीजे सांगाले? डीजे सांगाले तर जाऊच, पण हे काय होय? हे तुम्हाला सांगितलं होतं ना मी, का हे गोष्ट इथंच मोकळी करा. हे तुम्ही गळ्यात घालून काय घुमू राहिले? जर कोणी विचारलं तर काय सांगसान तुम्ही आता? हे फालतूचे ताला बंद करा. हे बिलकुल काय आहे, हे गळ्यातले हे काढून ठेवा. हे असं आहे, यायले जरासं का काही भेटलं का हे बस लोकायले दाखवायच्याच मागं लागल्या. अरे बेंटेक्सचं होय ना तात्या, हे बेंटेक्सचं होय ना. काय तुम्ही बी ते बेंटेक्स असो का काही असो, ते काढून ठेवा आणि लोकायले माहीत पडू देऊ नका. आणि कुठंच मोठेपणा दाखवू नका, तुम्हाला सांगणं आहे पहिलेच. घ्या बस, जमलं. बरं डीजे सांगायला कधी चालता आता? डीजे तर सांगू नका म्हणते. नामदेवराव पाटील, अरविंदराव, दिलीप भाऊ हे सगळ्याच्या सगळे म्हणते का डीजे सांगायची गरज नाही म्हणते. ते सांगितलं ना म्हणते आता पथक. मग हे तुम्हाला पहिलेच सांगायला काय झालं तर रात्री वावरात चक्कर टाकायला नसतो गेलो का आम्ही? नाही सांगायचं आहे तर नका सांगू, आम्हाला काय फरक पडू राहिला. आम्ही कोणता एवढं नसतो, बाकीचे मूल्यातले जीवन नसते त्याच्यात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, का आपल्या मंडळाचा कमीपणा नाही झाला पाहिजे. सगळ्याच्याच मंडळात डीजे आहे आणि कॉम्पिटिशन चांगली जोरात होणार आहे, हे तुम्हाला सांगू राहिलो आम्ही. नाही तर मग आपल्या मंडळाचा कचरा झाला नाही पाहिजे, बस असं म्हणणं आहे आमचं. हे पहा आहे, ऐकून घ्या आता तुम्ही सगळेच्या सगळेजण काय म्हणून राहिले तर. हे तुम्हाला माहित नाही म्हटलं का सगळ्याच्याच मंडळात किती रुपयाचा डीजे आहे तर.
तुमचं सगळंच बरोबर आहे, पण आपल्या मंडळात पथक सांगितल्यावर डीजेचा काही अर्थच नाही आहे. ते डीजेवाले डीजेची कॉम्पिटिशन करत राहील, काय घेणं देणं. आता हे फुकट आपण डीजे सांगू तर 1-1.5 लाखाला खर्च नाही आहे काय? त्याच्यापेक्षा 1-1.5 लाख रुपयात काही नाही होत. ते आम्हाला काय सांगू नका. तो म्हण्या दायन, सल्ल्यान शाहरुख दादा येन आणि तो मोहन दायन, या चौघाले सांगा. मी तर कायच्यातही बसतो. जाऊ द्या, त्याच्या मागं काही लागू नका. चुपचाप 12 वाजता तयारी करा. हां, चला घरी जा आपापल्या, पटापट जेवण करा, तयारी करा. बसले ना सगळे? सगळेच बसले, चालू द्या. बस बस, इथंच आहे त्या डीजेवाल्याचं घर. चांगला डीजे आहे त्याचावाला. चला पाहून घेऊ. सगळं नवीन मटेरियल भरलं आहे त्यानं. मी काय म्हणून राहिलो होतो, हे डीजे गिजे जाऊ द्या ना तिकडे. पथक सांगितलं आहे ना, आणि काय कमी पैशाचा सांगितलं आहे काय? वाटल्यास काय आहे तर आखरीच्या दिवशी पाहू डीजे. अरे नाही नाही, तुम्हाला माहीत आहे काय, सगळ्याच्याच मंडळातनी डीजे आहे ना. चांगला मोठमोठा डीजे आहे. तुम्हाला कोण म्हटलं होतं पथकचं? तुम्हीच सांगितलं तुमच्या मनानं. डीजे डीजे असते. आणि तुम्हाला काय समजून राहिलं मंडळातलं? काय समजून काय राहिलं? अरे तुम्हाला माहीत आहे काय, काय होऊ राहिलं आणि काय नाही गावात. सगळ्यांना म्हटलं 1-1 लाखाच्या वर तर डीजे सांगितला. हां, आणि आपल्या मंडळात पाहिलं तर ते पथक डीजे गिजे काहीच नाही. अशानं कसं मग? मंडळाचं काय नाव डुबवायच्या मागं लागले आहे का तुम्ही? म्हणजे डीजे सांगितला तर नाव रायन, आणि डीजे नाही सांगितला तर नाव डुबन मंडळाचं, नाही? म्हणजे आम्ही एवढ्या वर्ष मंडळ हाती घेतलं आहे तर आम्ही असंच घेतलं आहे काय? तो डीजेचा आवाज बरा नाही बरं. एखाद्याला काही कमी जास्त झालं आणि तब्येत खराब झाली तर फालतू म्हटलं लेण्याचे देणे होऊन जाईन. हां, केस लागून जाईन अध्यक्ष उपाध्यक्षावर. काही लागत नाही. बाकीच्या एवढे डीजे सांगितले मंडळवाल्यानं, त्याच्यावर नाही लागू राहिली ना आपल्याच मंडळवर लागू राहिली काय? चला चुपचाप. सल्ल्या, तो नंबर घे त्याच्या डीजेवरचा आणि फोन लावता येईल. हॅलो भाऊ, अरे तुमचा डीजे सांगायचा होता गणपतीसाठी. तुमच्या डीजे पाशी उभा आहे आम्ही. येता काय? बरं बरं, या मग. हा, अरे हा डीजे तर म्हटलं 2 बेस 2 टपच दिसू राहिले. 2 बेस 2 टपच आहे, पण मी ते इंस्टाग्रामवर रील पाहिली होती, त्याच्यातनी आवाज जरा चांगला वाटू राहिला होता. हा डीजे टिकत नाही ना रे बाबू. हा नाही टिकत ना. हां, थप्प्याच्या थप्प्या राहते ना आपल्या गावात. आणि हे काय होय? नाही पण म्हण्या, हा टिकू नाही शकत. कारण हे पाहून घे, हे 2च बेस आहे आणि 2च टप आहे. मटेरियल पाहिजे ना आपल्याला. मटेरियल नाही आहे ना जसं पाहिजे तसं. अरे थांब तर सही राजा, नवीन घेतला ना त्यानं. आवाज तर पाहून जाऊ. आवाज म्हणजे काय आता स्पेशल काय आपल्यासाठी काय डीजे लावून दाखवून का तू? वा वा, काहून नाही? वाजवल्याशिवाय आपण काय बुक करू? नमस्कार नमस्कार नमस्कार. काय म्हणते डीजे? गणपतीच्या दिवशी खाली आहे काय? वा वा, खालीच आहे आपला डीजे. गणपती बसते त्या दिवशी ना? हा, त्याच दिवशी. डीजे तर खालीच आहे, पण म्हटलं कसं आहे, आपला रेट तुम्हाला परवडत नाही. आणि कोणत्या गावचे तुम्ही? गाव आहे आमचं सातबारा, MS 27. अच्छा अच्छा, पण कसं आहे, तुम्हाला रेट परवडला पाहिजे ना, हे बी आहे ना. पैशाचं काही टेन्शन नाही आहे, फक्त आम्हाला कसं कॉम्पिटिशनच्या हिशोबानं पाहिजे. कॉम्पिटिशनच्या हिशोबानं नाही आहे हा. मग कायच्या हिशोबानं आहे? तुम्ही म्हणून राहिले का आपले रेट जास्त आहे. आता रेट कायचे देईन माणूस जास्त? जर तुम्ही टक्कर दिली तर समोरच्या डीजेले. नाही नाही, कॉम्पिटिशनच्या हिशोबानं आहे नाही, पण आवाज चांगला आहे याचावाला. वाजवून दाखवू शकता का तुम्ही? वा वा, काहून नाही? तुम्हाला वाजवून दाखवू शकतो मी. का रे, पाहता का रे वाजून? आता एवढ्या दूर आलो तर यायचा डीजे तर पाहून घेऊ कसा काय वाजते तर. पण ते म्हणून राहिले का कॉम्पिटिशनच्या हिशोबानं आहे नाही म्हणते हा. आणि रेट तुम्हाला परवडत नाही म्हणते. काय रेट आहे ते तर सांगा. 70,000 रुपये घेतो मी ऑर्डरचे. पहिले एकदा तुम्ही पहा कसा वाजते तर त्याच्यानंतर तुम्हीच सांगा मला. 2 बेस 2 टपचे 70,000 रुपये? आणि त्याच्यात कॉम्पिटिशन बी नाही म्हणते? मग काय कामाची गोष्ट आहे? फालतू काय टाइमपास करायला पुरत नाही इथं. आता थांबणार रे बाबा, आलो आहे तर कमीत कमी डीजे तर पाहू दे कसा काय वाजते तर. दाखवा ना मग कसा काय वाजते तर. जर पटला तर सांगून देऊ. अरे एवढा काही विशेष आवाज नाही आहे, पैशाच्या हिशोबानं बरोबर आहे तो. आता तो स्वतःच म्हणून राहिला ना की कॉम्पिटिशनच्या हिशोबानं आपला डीजे आहे नाही. कॉम्पिटिशन करायचे असेल तर तसे पैसे मोजून द्यायला लागेल ना आपल्याला. आता 60,000च्या हिशोबानं आवाज बरा आहे. देना हात सांगून 60,000 रुपयात तर भेटू आला. भाव गेला तर कमीत कमी 3-4 हजार रुपये अधिक कमी करते तो. आणि चांगला तर चांगला आहे. नवीन सामान आहे तर क्लिअर बी वाजू राहिला. अधिक काय पाहिजे? तात्या तुम्ही चुपचाप राहा, तुम्हाला काही समजत नाही. कॉम्पिटिशनच्या हिशोबाने डीजे पाहिजे आपल्याला. आपल्याला असा फक्त गाणे आवाज ऐकू आला पाहिजे. हां,
असा नाही पाहिजे डीजे, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. बरं बाबा, घ्या तुमच्या मनानं, तुम्हाला काय वाटते तर. कसा वाटला आपला डीजे? डीजे तर पैशाच्या हिशोबानं चांगला आहे, पण कसं आहे, आमच्या गावात चालते कॉम्पिटिशन. आम्हाला कॉम्पिटिशनच्या हिशोबानंच पाहिजे म्हणून. नाही तर डीजे गिजे तुमचा एक नंबर आहे, पैशाच्या हिशोबानं तर एक नंबर आहे. तुम्ही पैसे काही जास्त नाही सांगितले. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं का आपला डीजे कॉम्पिटिशनच्या हिशोबानं नाही आहे. चला मग काय करता आता, समोर पाहू. कॉम्पिटिशनच्या हिशोबानं जर तुम्हाला डीजे पाहिजे असेल तर तुम्ही हे 4 गावं सोडून द्या. हे जे समोर लागन हे 5व्या गावात घुसून जा. आणि 5व्या गावात डीजेवाले आहे चांगले चांगले कॉम्पिटिशनच्या हिशोबानवाले. हां, पण पैसे कसे आहे, त्याचे पैसे आहे जास्त. पहिलेच सांगू राहिलो मी तुम्हाला. तिथं भेटून जाते तुम्हाला. तुम्ही इकडे तिकडे कुठं घुमू नका. तिथंच 4-5 ठिकाणी आहे, तिथंच पाहून घ्या. तरी असं स्पेशल नाव असं ना एखाद्या डीजेले का चांगला आहे म्हणून. आता नाव तर नाही सांगू शकत, कारण सगळ्यांनाच कसं नवीन मटेरियल भरला आहे म्हणते. त्याच्यानं कसं आहे, मी तुम्हाला असं पक्क सांगू नाही शकत का हा चांगला वाजन का तो चांगला वाजन. तुम्ही सगळ्याची ट्रायल मागा आणि त्याच्यानंतर डीजे सांगा, तसं सांगू नका. चला येतो, धन्यवाद. चला समोर, काय करता इथं आता? अरे म्हणे, आता कुठचं सांगता डीजे? आता तो सांगू राहिला होता ना का 4 गाव सोडून द्या आणि 5व्या गावात घुसा, तिथं चल ना. चला बसा गाडीत. डायरेक्ट आता 4 गाव सोडून द्या आणि 5व्या गावात घुसा. मॅट करायचे धंदे लावले तुम्ही बी. डीजे सांगा आणि हे करा आणि ते करा आणि कॉम्पिटिशन करा. काही गरज आहे काय? अरे बोला सरपंच साहेब, ओळखलं काय? नाही, म्या नाही ओळखलं. कोणाचं कोण तुम्ही? समाजसेवक वामन भिंगोटे, जवाई होय माय. अच्छा, हाव काय? चांगली समाजसेवा करते तुमच्या जवाई तर. मग असंच थोडी पदवी दिली आहे समाजसेवकाची. मग तुमचा डीजे होय का सांगितला वामन भिंगोटे ना? नाही, आपल्या याच्यात त्याचं बजेट नाही फिट झालं, त्याच्यानं त्यानं सांगितलं नाही. आता आम्ही आलो होतो बा तुमचा डीजे पाहिले. थांबून जा, जनरेटर चालू करायचा आहे. जनरेटर जसं चालू झालं का तुम्हाला वाजून दाखवतो कसा डीजे आहे तर. तसा आता डीजे वाजवायलाच काढला होता. कसा घ्या लागते ना आता ट्रायल. आता ऑर्डर आहे गणपतीचे. गणपतीले बुक नाही झाला का मग तुमचा डीजे? आता डीजे बुक झाल्यासारखाच आहे. 2-3 हजार रुपयानं काम बाई करायला. आता 2-3 हजार आहे म्हटलं तरी डिझेलचे पैसे निघते ना, नाही काय तुमच्या विचारानं? आता म्या सांगितलं समोरच्याला 1,20,000 रुपये. तो म्हणून राहिला 1,15,000 रुपये देतो म्हणते. वाजून तर दाखव म्हणा त्याला कसा काय आहे तर डीजे. 1,20,000चा डीजे पाहता लागन ना. थांब ना दादा 5-10 मिनिटं, आपण डीजे सांगायला चालू ना. आवाज चांगला आहे म्हणा पैशाच्या हिशोबानं, पण आता कॉम्पिटिशनच्या हिशोबानं पाहा लागेल ना आपल्याला. बस बंद कर, बंद कर. पैशाच्या हिशोबानं तुमचा डीजे एक नंबर आहे, तसं काही म्हणू नाही शकत. पण कॉम्पिटिशन खेळान का तो? वा, कॉम्पिटिशनचा तर स्पेशल आहे तो. कॉम्पिटिशन खेळन तो, पण हारन की जितन याची काही गॅरंटी नाही. जितू शकते आणि हारूही शकते, पण आपण टक्कर देऊ शकतो याची गॅरंटी घेतो. अरे तसं नाही पाहिजे ना आपल्याला कॉम्पिटिशनच्या हिशोबानं म्हणजे समोरचा किती काही तगडा असला तरी त्याला फेल केलं पाहिजे. हां, पैशाचा काही विषय नाही. 1,20,000 देतो तुम्हाला, नाही का रे बा तुमच्या विचारानं? बरोबर आहे ना, पैसे तर देतो आपण, पण आपल्याला समोरच्या पार्टीला हरवायचं आहे ना. असं थोडी जमत असते का बा नाही आपण टक्कर देऊ. टक्कर देणारे तर सगळे डीजे आहे तिथं. आता एवढे मोठे जर तुम्हाला पैसे देऊ राहिलो आम्ही, तर आम्हाला काम बी असं तसं नाही पाहिजे ना. तात्या चला इथून अधिक समोरचे डीजे पाहू आपण. कसं आहे, त्याच्या जवळ आहे नसतं सांगायचं नाही हा डीजे, तर आपण कुठून सांगता? वामन भिंगोटेचा साया होय ना हा. बरं विचार करतो आम्ही आणि मग सांगतो तुम्हाला. 1-2 हजार रुपये कमी होऊन जाईल वाटल्यास तुम्हाला जर सांगायचं असेल तर. विचार करा मग सांगा. चला येतो मग भाऊ. 1-2 गाणे वाजव रे अधिक, मग बंद देतो करून. अरे लागन तेवढे डीजेवाले आहे. 1-2 डीजे पाहिल्यानं सांगून देता काय? हां,
अरे असा तसा पैसे देऊ राहिलो आपण तर का असा तसा कोणताही डीजे घेसान काय? अरे ह्याच तर गावात म्हणे ना 5-6 डीजे वाले आहे म्हणे. अरे ह्या गावापासून सुरू झाले आता. आता हे पहिलंच पाहिलं आपण ना. म्हणजे हा सगळ्यात ह्या एरियातला सगळ्यात टॉपचा डीजे होता. आता समोरच्या एरियात पाहू ना. तात्या डीजे नवीन आहे वाटते हा. हे काय होय झाकझूक करून ठेवला आहे ना. अरे भाऊ डीजे नवीन आहे का तुमचावाला? हा डीजे नवीन आहे ना. नवीन घेतला ना बाबा. काय करतं मग? कॉम्पिटिशन वाला पाहिजे म्हणते तर कॉम्पिटिशन वाला बनवा लागला. खर्च आला ना त्याले. गणपती बसते त्या दिवशी खाली आहे का डीजे मग तुमचा? हा खाली आहे. सध्या तारीख तर नाही घेतली. आता 2-3 मंडळवाले म्हणे का येतो म्हणे पाहिले कसा काय आहे तर तुमचा डीजे. वाजवून दाखवू शकता काय? कसा आहे? वाजवून दाखवला असता तर मग पाहत होतो. अरे वाजवून पा कसा आहे पा. कोणाला ठोकतो आपण. कोणी चालते आपल्याला. तात्या याला फिक्स करून टाका मग. कोणाला ठोकते म्हणते ना हा. हेच तर पाहिजे आपल्याला. पण वरचं तर मला भोंगे लागलेले दिसू राहिले रे. पाहि ना तू चांगला. भोंगे लावले आहे ना. का हो भाऊ? मला तर हे भोंगे दिसू राहिले लावलेले. ते कसं काय आहे म्हटलं हे? हे पा ते भोंगे असो का काही असो समोरच्याले फेल करीन म्हणजे करीन आवाजात. बस एवढा शब्द देऊ शकतो मी तुम्हाला. आणि काय कसं आहे म्हटलं ऑर्डरचं सांगा बा. ऑर्डरचं सारखंच आहे. 1,30,000 रुपयाचा ऑर्डर घेतो मी पा. आणि कोणाला टक्कर देतो असं काही नाही. तुम्ही म्हणसान त्याला टक्कर देतो आवाजाच्या बाऱ्या. बरं दाखवा तर सही काय कसं आहे तर. हे झाकून ठेवलं तुम्ही. काय दिसूनच तर नाही राहिलं. पैसे तर देऊन देऊ आम्ही. सांगून बी देऊ हा. पण दाखवा तर सही. मटेरियल दाखवा ना. मटेरियलचे पैसे देईन ना तुम्हाला. सामानचं काय आहे? सामानचं काय करावं लागते तुम्हाला? हे 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 तर राजे हो पुरेचे पुरे भोंगेच आहे हो. अरे का भोंग्याचे पैसे देणार आहे का तुम्हाला 1,30,000 रुपये? ट्रायल देऊ का तुम्हाला? ट्रायल जर तुम्ही ऐकली ना तुम्ही बस हा डीजे सांगसान. दुसरा कोणता सांगसानच नाही. अरे डीजेचे पैसे घेऊ राहिले भोंगेच लावून देऊ राहिले असं थोडी जमत असते. काही बी आपलं डीजे तर डीजेच लागत ना. आपल्याला क्लिअर वाजणारा बी पाहिजे डीजे आणि आवाजही पाहिजे. हे असे भोंगे लावून थोडी जमणार आहे. त्या का भोंग्याचे पैसे देणार आहे का तुम्हाला काही बी? ते त्याच्याच मंडळाला सांगू द्या. कोणता मंडळ होय ते सांगू राहिलं तर काही कामं करणं. अरे आवाज कसा आहे ते कोणताही समोर असो ना कोणताही डीजेवाला असो हा तो हारण म्हणजे हारण गॅरंटी आहे. काही नाही तात्या चला इथून चला लवकर. काय 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 याचे देणार आहे का 1,30,000 रुपये? काही आपलं लय डेंजर लोक आहे रे बाबा. भोंगे दिले लावून त्याले आणि भोंग्याचे 1,30,000 रुपये म्हणते. आणि कोणाही समोर कॉम्पिटिशन करायला लावा म्हणते. या पागल समजू राहिले काय? चला घ्या गाडी. समोर घ्या गाडी. कोणतं गाव म्हटलं तुमचं? 7-12 गाव. अरे बापरे तिथं तर माझी याची इच्छाच आहे. सांगा ना कोणासोबत भिडवा लागते आणि कोणता डीजे वाला येते टॉपचा. कोणाही सोबत भिडून घ्या आपला डीजे. कोणाही सोबत. जर हारला तर 1 रुपया नका द्यायचा. मीच तुम्हाला उलटे पैसे देईन. बापरे असं म्हणता काय? आणि तुम्हाला जर डीजेची ट्रायल ऐकायची असेल आज 8:30 वाजता ऑर्डर आहे आपला. तिथं जाऊन ऐकून घ्या. ह्याच आपलं गाव आहे ना तेलेच 2 गाव सोडून 3ऱ्याच गावात. तिथं तुम्ही ऐकू शकता. त्याच्यानंतर वाटल्यास बुक करा. नाही नाही आता ट्रायल काय ऐकत नाही. ट्रायल ऐकायला बसलो तर मग रात्रीचे आम्हाला 11 वाजून घरी झाले. आता तुम्ही एवढे गॅरंटी घेऊ राहिले आणि तुम्ही असे म्हणू राहिले का जर बा कॉम्पिटिशनमध्ये हारला तर आम्हीच तुम्हाला पैसे देऊ तर झाला मग पक्क नाही का? तुम्ही सांगा रे सगळे जण काय म्हणते पाहून घ्या. अरे पैसे तर विचारा तात्या पहिले. पैसे किती म्हणते तर किती द्या लागन? पैसे घ्यायचे सांगा बा. पैशाचं बोला आता. आता तुम्ही गॅरंटी घेऊ राहिले म्हणजे तुमचा डीजे फिक्स आहे मग आमच्या इकडे. 1,40,000 रुपये घेईन बाप्पा आले का. 1,40,000 रुपये. पण जर का कॉम्पिटिशन हारलो तर 1,40,000 रुपये तुमचे तुम्हाला वापस. अरे हा तुम्ही 1,40,000 रुपये वापस देसान तुमचं सगळं बरोबर आहे. हा पण आमची इज्जत जाईन त्याचं काय? इज्जत नाही गेली पाहिजे ना. इज्जत नाही गेली पाहिजे म्हणून तर आम्ही एवढे डीजे घुमू राहिलो. आता मी एवढी गॅरंटी घेऊ राहिलो. आता तुम्ही एवढे डीजेवाले पाहून आले त्यानं अशी गॅरंटी घेतली काय? घेतली काय? मी तुमचे पैसे थोडी वापस देईन. 1,40,000 मा इकडून देईन म्हणजे डबल ना. तुमचे तर दिनच देईन. मा इकडून तुम्हाला देऊन देईन. तर तुम्ही बघ कॉम्पिटिशन जर हारलो तर मी. अच्छा असे म्हणून राहिले म्हणजे तुम्ही पुरे पैसे देसान 2,80,000 रुपये बरोबर. म्हणून तर 1,40,000 रुपये आपलेवाले कायचे आहेत. 1 रुपये आपण कम नाही करत. सारखं आपलं तोंडावर म्हणणं आहे ते आपल्याला पटत नाही. आणि तुम्हाला 80% पैसे जमा करावं लागन आणि तिथं आल्याबरोबर 20% उरलेले पैसे ते द्या लागन म्हणजे पुरे 100%. आणि त्याच्यानंतर आपला वाला पाहून घ्यायचा ताल तंबुरा. सगळे मिळून तात्या पैसे पा
किती किती येऊ राहिले तर सगळ्याच्या अंगावर हां सगळ्यापासून घ्या वर्गणी आणि त्याच्यानंतर हा डीजे बुक करा. आता एवढी गॅरंटी घेऊ राहिले तर मला तर वाटते का ह्या डीजे शिवाय मग आपल्याला दुसऱ्या डीजे पर्याय आहे नाही आणि आपल्याला टाईमही झालाय. पा तुमचं पा आता काय काय आहे तर किती जण आहे आपण इथं आता 13 जण आहे आपण. अरविंदराव आले नाही, अरविंदराव तिकडे वरलीच्यानं काही आले नाही, पण त्याच्या इकडे पैसे घेणं आहे आपल्याला. तुम्ही सांगा मग आता तुमचं काय म्हणणं आहे तर. आता म्हणणं काय आहे, आता हाय ते आहे बुवा, द्या सांगून. आता काय करू शकतो. 10,000 रुपये वर्गणी करावं लागते, तेव्हा ते 1,40,000 रुपये होते. आणि बाकी डेकोरेशन हे ते सगळं वेगळं राहिलं. तुम्हाला आता सांगू राहिलो मी काय आहे ते क्लिअर कट. मग म्हणाचं नाही आम्ही देत नाही, आम्ही हे नाही ते नाही. तात्या सगळ्याच पशी पैसे आहे, देणंच आहे. हां पैसे आता सगळ्याच पशी आहे. कोणी म्हणू नाही शकत का मापाशी नाही आहे, मी नाही देऊ शकत आणि माझी कंडिशन नाही आहे. सगळ्याच पशी पैसे आहे. देणं आहे म्हणजे देणं आहे. चला घ्या, फोडा नारळ. आणा बिल पावती.